साईवाडी विकास सोसायटीच्या या चक्रव्यूह 2024 या क्रीडा महोत्सवामध्ये मी रुचिका मोहिते आपल्या सर्वांचं स्वागत करते। यावेळेची थीम तुम्हाला इथे पाठी दिसतच असेल, चक्रव्यूह 2024, आणि जी महाभारतावर आधारित आहे। अशा या क्रीडा महोत्सवामध्ये ज्या टीम्स सहभागी होणार आहेत आणि चक्रव्यूह भेदण्यासाठी जी मंडळी तयार आहेत त्यांचं आपण सर्वांचं स्वागत करूया। चक्रव्यूह म्हटलं की डोळ्यासमोर पहिला योद्धा येतो तो म्हणजे अभिमन्यू, ज्याने हे चक्रव्यूह भेदलं होतं। आणि अशीच आपली पहिली टीम आहे, टीम अभिमन्यू। सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टीम अभिमन्यूचं। इस आयु में नारायण सेना द्वारा बनाया चक्रव्यूह तोड़कर मध्य फांस तक पहुंच जाता है। नाम है अभिमन्यु। अभिमन्यु असं एक अस्त्र ज्याने संपूर्ण महाभारत एका क्षणात संपवलं असतं ते म्हणजे श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र। आता याच आधारित आपली पुढची टीम आहे आणि बघूया आपण ही टीम अशाच सुदर्शन चक्राप्रमाणे तीव्र आणि प्रभावशाली असेल का। तर दुसरी टीम आहे टीम सुदर्शन सेना। आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। पांडवांचं वर्चस्व कायमच राहिलं। तर या आपल्या पुढच्या टीम मध्ये तर तब्बल 11 पांडव आहेत। तर आता बघूया ते पण आपलं असंच वर्चस्व प्रस्थापित करू शकतात का। आपली पुढची टीम आहे टीम मायटी पांडवास। जरा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। कलियुगात होत असलेल्या अन्यायाला संपवण्यासाठी, त्याचा नाश करण्यासाठी अवतार घेणार आहे तो कल्की असं म्हटलं जातं। आणि याचप्रमाणे आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या स्पोर्टिंग स्पिरिटचा धुव्वा उडवण्यासाठी आपली पुढची टीम येत आहे, टीम कल्की। जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं। तर साईवाडी विकास सोसायटीतर्फे दरवर्षी गणपती, होळी, कोजागिरी यांसारखे अनेकविध उत्सव आणि सण साजरे होतात। आणि खरंच तुमच्या सगळ्यातला एकोपा बघता ही खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही सगळे एकत्र येऊन हे सण उत्सव साजरे करतात। आणि सण उत्सव साजरे करणारी सोसायटी क्रीडा महोत्सवामध्ये कशी कमी होते। तर त्यामुळे आपल्याला बघायला मिळतंय की नुसतं बॉक्स क्रिकेट नाही तर याच्यानंतर असंख्य स्पर्धा इथे आयोजित करण्यात येणार आहेत। आणि या सगळ्या स्पर्धांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सगळ्यांचं सहाय्य लाभलेलं आहे। त्याचबरोबर जे सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आर्थिक सहकार्य सुद्धा। सो या रहिवाशांकडून जे काही आर्थिक सहकार्य आणि ज्यांची मदत मिळाली आहे त्या सगळ्यांचे मनापासून आभार। यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर।
अरे हमसे पंगा मत लेना मेरी जान, नहीं समझे है वो हमें तो क्या जाता है, हारी बाजी को जीतना हमें आता है।